नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. शिवरस्त्यालगतच्या शेतजमिनीत घुसखोरी करून मुरुम उत्खनन केल्याचा आरोप. शेतकऱ्यांची चौकशीची मागणी. मालेगाव प्रतिनिधी. शिवरस्त्यालगत असलेल्या शेतजमिनींमध्ये घुसखोरी करून मुरुम उत्खनन करण्यात आल्याचा गंभीर आरोप 2 शेतकऱ्यांनी केला आहे. संबंधित व्यक्तीने शेजारील जमीन घेतल्यानंतर आमच्या मालकीच्या क्षेत्रात अतिक्रमण करून उत्खनन केल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार देवारपाडे येथील गट क्रमांक 230 चे शेतकरी श्री नानासाहेब रामचंद्र घुमरे आणि चिखल ओहोळ येथील गट क्रमांक 306 चे शेतकरी श्री कुणाल नाना सूर्यवंशी यांनी हा आरोप केला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित व्यक्तीने लगतची जमीन खरेदी केल्यानंतर त्यांच्या शेतजमिनीच्या हद्दीत घुसखोरी केली. तसेच त्यांच्या मालकीच्या क्षेत्रातून मुरुम काढण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकारामुळे शेतजमिनीचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबत महसूल विभागाने तातडीने मोजणी करून हद्द निश्चित करावी, प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा, तसेच मुरुम उत्खननाच्या आरोपांची चौकशी करावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत संबंधित व्यक्तीची बाजू अद्याप समोर आलेली नसून प्रशासनाच्या चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. संबंधित शेतकऱ्यांनी केलेले आरोप अद्याप सिद्ध झालेले नसून त्याबाबत अधिकृत निर्णय अथवा निष्कर्ष समोर आलेला नाही. काय प्रकरण आहे जरा स्पष्ट सांगा. नेमकं आमची शेतजमीन या दुसऱ्या शेत मालकांनी रात्री 12 वाजेच्या सुमारात उत्खनन करून घेऊन गेले. शेतात त्यांच्याच शेतात मुरुम पसरून घेतला, काही बाकी बाहेर नेला. इथे संपूर्ण अशी झाडी झुडपे होते, ते पण उपटून फेकून दिले, घरी वाहून नेली बाकीची. ओके, तुमचं नाव सांगा, हे किती नंबर, गट नंबर, गाव वगैरे ते सांगा. माझं नाव नानासाहेब रामचंद्र घुमरे, गट नंबर 230, गाव देवारपाडी. ओके. बाकी क्षेत्र इकडचे चिखलवड शिवारात येतं, माझं क्षेत्र देवारपाडी शिवारात येतं. साधारण किती मुरुम? साधारण 2-250 ट्रिपा ट्रॅक्टरच्या. बाकीचं इथं पसरवलं, बाकीचं कुठेतरी वाहून नेलं त्यांनी. तुम्ही कशी काही रितसर तक्रार केली का? अजून तक्रार वगैरे काहीच केली नाही. आम्हाला माहिती पडल्यानंतर 2 दिवसांनी आम्हाला माहिती पडलं. ओके. मग त्या मालकाचं म्हणणं काय नेमकं? मालकाचं म्हणणं असं आहे, तुम्ही सरकारी मोजणी करा. आम्हाला सांगतात ते, तुम्ही सरकारी मोजणी करा, तेव्हा आम्ही तुमचं खरं समजू, तुमचं खरं क्षेत्र आहे का काय. ओके. किती वर्षापासून तुमची जमीन? ही जमीन वडिलोपार्जित इंग्रजांच्या काळाच्या. तिथं समोर खुणा टाकलेल्या होत्या, वरळ्या टाकलेल्या होत्या. त्या वरळ्या पण त्यांनी मोडून JCBने फेकून दिल्या. ओके. इतर शेतकऱ्यांची काही तक्रार आहे त्याच्याबद्दल? इतर शेतकऱ्यांचे आहे ना, तक्रार आहे ना.